महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा. स्थानिक भूमिपुत्राच्या मागण्या मान्य न केल्यास धरणा कॅम्प येथील अदानी लॉजिस्टिक्सच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज धरणा कॅम्प येथे करून अदानी ॲग्रो कंपनीला 10 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. धानसर, धरणा कॅम्प, खुटारी, पिसारवे येथील स्थानिक भूमिपुत्रांची जमीन अदानी ॲग्रो कंपनीने संपादित केली असून त्या जमिनीवर अदानी लॉजिस्टिक कंपनीची उभारणी झाली आहे. जमीन विकत घेत असताना स्थानिक भूमिपुत्रांना कामे, नोकरीत समावेश तसेच गावाला प्राथमिक सुविधा, रस्ता देण्यात आलेल्या आश्वासनासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणा कॅम्प येथे कंपनीच्या प्रवेशद्वारावर काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कदम, प्रल्हाद केनी, खारगण मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केनी, गुरुनाथ गायकर, रवी म्हात्रे, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, प्रशांत कदम, समीर कदम, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, चाहू शेठ पाटील, बजरंग दल अध्यक्ष मोतीराम गोंधळी, ओवे विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, माजी सरपंच राम पाटील, माजी सरपंच कृष्णा पाटील, माजी सरपंच तन्वी घरत, संतोष पाटील, विनोद घरत, भास्कर तरे, राजेश महादेव, वैजनाथ पाटील, नवी मुंबईचे माजी नगरसेवक निशांत पाटील, बदलापूरचे नगरसेवक आकाश राऊत, भोलाशेठ पाटील, शत्रुघ्न पाटील, लायन ग्रुप अध्यक्ष बाबूशेठ फडके, बेलपाडा माजी सरपंच सोमनाथ म्हात्रे, सागर पवार, सुनील म्हात्रे, अशोक साळुंके, सुरेश पोरजी, नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. अदानी कंपनी जी धरणा कॅम्प, धानसर आणि त्याचबरोबर पिसारवे या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या ठिकाणी काम करते. या अदानी कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथे धान्याचा साठा केला जातो आणि मग नंतर तो वेगवेगळ्या दिशेला जातो. या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची जागा संपादित झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास 2005-06 सालाच्या आसपासपासून जे मागण्या करतायत, या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं रोजगारात स्थान नाही, या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं इथं मिळणारं काम दिलं जात नाही. त्या विरोधामध्ये आज प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं गेट बंद आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं. या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की आम्ही या ठिकाणी प्रकल्पाला जमीन दिलेली आहे. पनवेल तालुक्यामध्ये अन्य सर्व ठिकाणी ज्याची जमीन जाते त्याला नोकरी मिळते, त्याला रोजगार मिळतो, त्याला छोट्या मोठ्या स्वरूपाचं कंत्राट मिळतं. ज्याची जमीन प्रकल्पाच्या शेजारी असते त्याचं नैसर्गिक प्रवाहाचं पाणी अडवलं जात नाही, त्याच्या शेतीमध्ये जायला त्या ठिकाणी रस्ता असावा लागतो. हे सगळं परंपरागतरित्या नैसर्गिक न्यायाला धरून असलेल्या गोष्टी, पण याचा स्वीकार अजूनपर्यंत या कंपनीच्या माध्यमातून केला गेलेला नाही. वारंवार वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून इथं काही आंदोलनं झालेली आहेत, वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलनं केलीत, शेतकऱ्यांनी इथं गेटवर येऊन दाद मागायचा प्रयत्न केला आहे, पण कंपनीचं व्यवस्थापन हे त्यांना भेट सुद्धा देत नाही, त्यांचं ऐकून घ्यायला तयार नाही, ऐकून न ऐकल्यासारखं करतं आणि कोणातरी कंत्राटदार आला तू यांचं ऐकून घेऊ सोपून टाकतं. ते कंत्राटदार स्वतःचं हित जपतात, शेतकऱ्याचं हित जपत नाहीत. आणि त्यामुळे यांना गेल्या 1.5 वर्षापासून मी पत्रव्यवहार करतोय, पण त्याला कंपनीनं या ठिकाणी गांभीर्यानं घेतलेलं नाही. आणि त्यामुळे अलीकडच्या काही दिवसांमध्ये मी यांना आंदोलनाचं लेटर दिलंय. आज प्रत्यक्षरित्या आंदोलन करायचं आम्ही ठरवल्यावर मग कंपनी जागी झाली, मग चर्चेला आली. आम्ही सांगितलं तुमच्या कंपनीत येऊन आम्ही चर्चा करणार. तशी चर्चा आज त्यांच्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींबरोबर केली. पण ही चर्चा करत असताना त्यांना आम्ही ज्या मागण्या मांडल्यात त्या पुन्हा एकदा त्यांना आम्ही लेखी देतो. पोलिसांनी हस्तक्षेप केला, आंदोलन करू नये म्हणून सांगितलं. त्यांनी आम्हाला DCPंच्याकडे बोलवलेलं आहे, आम्ही DCPंच्याकडे पण जाऊ. आमचे काही प्रतिनिधी घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत, कंपनीचे प्रतिनिधी येतील. आमची इच्छा आहे की तहसीलदारांचे प्रतिनिधी आले पाहिजेत, महापालिकेचे प्रतिनिधी आले पाहिजेत आणि आमच्या मागण्या या त्यांनी ऐकल्या पाहिजेत. आणि या कंपनीच्या कडून जे आश्वासन दिलं जात आहे ते कुठेही चुकीचं नाही हे शासनानं कन्फर्म केलं पाहिजे. मग ते आश्वासनं आम्ही या ठिकाणी स्वीकारणार आहोत. आणि किती काळामध्ये आम्हाला इथे रोजगार द्यायला सुरुवात होईल, किती काळामध्ये इथे या ठिकाणी आम्हाला कंत्राट द्यायला सुरुवात होईल हे आम्हाला पाहायचंय. आणि याबाबत
ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही चर्चा करू, पण त्याची चर्चा पुन्हा ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही इथं येऊन करू गावांमध्ये, आणि त्या चर्चेमध्ये ग्रामस्थांना या ठिकाणी जो प्रस्ताव आहे तो मान्य झाला तरच आम्ही तो प्रस्ताव मान्य करू, अन्यथा इथून पुढे अदानी कंपनीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आम्ही करत राहणार आहोत. धरणा कॅम्प गावापासून इथपर येणारा रस्ता हा वहिवाटीचा रस्ता आहे. हा रस्ता अदानी कंपनीच्या मालकीचा रस्ता नाही, पण इथे रोजगार मिळेल यासाठी आमचे सुभाष कदम जे आहेत किंवा त्यांच्याबरोबर अन्य ग्रामस्थांनी हा वहिवाटीचा रस्ता हा त्यांना देऊ केला का ग्रामस्थांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना रोजगार मिळेल याच्यासाठी. पण जर तसं होणार नसेल तर हा रस्ता, हे अदानी कंपनीचं नाक हे आम्हाला नाईलाजानं बंद करावं लागेल, आणि त्यावेळेला आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारचं किंवा या प्रशासनाचं त्यावेळेला आम्ही ऐकणार नाही. आमच्या मागण्या न्याय्य मागण्या आहेत हा आम्हाला विश्वास आहे, आणि त्यामुळे या मागण्यांच्यासाठी गरज पडली तर हे शेवटचं हत्यार आम्ही उचलणार आहोत. अपेक्षा अशी आहे की ते पाऊल उचलायच्या आधी अदानी कंपनी या आमच्या मागण्या मान्य करेल, अन्यथा हे आंदोलन अटळ आहे, एवढंच आपल्याला सांगायचं. इथे शेती गेली आहेत लोकांच्या, शेती गेल्यामुळे आमची शेती जाऊन सुद्धा आम्ही इथे तुम्हाला शेती हे दिली आहे, शेती देऊन सुद्धा आमचे गावातली लोक आहेत त्यांना तुम्ही जॉब द्या, तुम्ही बाहेरची लोक आणता त्यांना जॉब देता. आमची एवढीच मागणी की आमच्या परिवारांना पण, आमच्या पण पोराबाळा आहेत, आम्ही शेती दिली आहे तुम्हाला, आमची शेती गेली तर आमच्या पोराबाळांना का नाही जॉब, त्यांना पण जॉब पाहिजे ना. आमची 2000 साला शेती केली. मला फक्त रस्ता बनवायला, खाली खड्डे चिखल होता तो आम्ही खड्डे बिड्डे बुंजवले, आणि आता आम्हाला कोणच नाही काम. 1 वर्ष खाली रस्ता बनवायला घेतले आणि सोडून दिला. आता एवढंच का आम्ही जर इथले स्थानिक असून आमची जमीन गेलेली आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथे काही प्रकारचं काम दिलेलं नाही यांनी. परत आपली तिकडे सगळ्या एंट्र्या बंद केल्यात. आमच्या शेतामध्ये यायला यांनी रस्ता ठेवलेला नाहीये. जी दुसरी जमीन बाजूची आहे ती लागवडीसाठी ठेवलेली आहे, पण तिच्यामध्ये यांनी पाण्याचा स्रोत बंद करून टाकला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जमीन बुडते. परत आमच्या मुलांना इकडे काही कुठला रोजगार नाही, तर दादागिरीने सगळे कॉन्ट्रॅक्ट भरले जातात. इकडच्या लोकांचे टेम्पो वगैरे जे काही सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा हे लोक घ्यायला तयार नाही आहेत. मग अशा प्रकारचा आमच्यावरती अत्याचार चाललेला आहे यांचा, आणि त्याच्यावरती कोणी काय आवाज उठवत नाहीये. म्हणजे असा प्रकार चाललेला आहे सगळं, कारण दादागिरीने सगळ्यांचं काम चालू आहे. कुठलं जरी आपण टेम्पो वगैरे लावलं तरी इथले कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते दादागिरी करून आपले टेम्पो बाहेर काढून टाकतात आणि बाकीचे बाजूचे आणून मग त्यांच्या कमिशनवर त्यांचा धंदा चाललेला आहे सगळा. या अशा प्रकारची दादागिरी चाललेली आहे. आणि जे शेतकरी आहेत ज्यांची खरोखर जमीन गेलेली आहे त्यांची मुलं आज दुसऱ्याकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करतात. मग ह्या लोकांनी घ्यायला नको का? ते त्यांना रोजीरोटी कुठून मिळणार? मग शेतकऱ्यांना खरं मग यांनी पार्टनरशिप म्हणून यांनी घ्यायला पाहिजे होते, पण हे लोक पार्टनर बिटनर तर गेले, पण स्वतः नोकरी धंद्यावरती पण आपल्या मुलांना ठेवत नाहीयेत. अशा प्रकारचं हे कंपनीने अत्याचार चालवलेला आहे. बरं, येणारे गेट आता लोकांना इथून यांना जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. इथे जे कामाला आहेत लोक त्यांना पण आतमध्ये काम करायसाठी 1.5-2 किलोमीटर आतमध्ये चालत जावं, गाड्या इथं उभ्या करून ठेवतात. अशा प्रकारची कंपनी हॅरेसमेंट करते लोकांच्या वरती. आणि इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना कुठेतरी रोजीरोटी मिळायला पाहिजे. मग आपण कुठे जायचं म्हणजे रोजीरोटीसाठी? आपल्या गावावरती जर सगळा एवढा मोठा जो प्रकल्प उभा आहे आणि त्या प्रकल्पामध्ये जर आपल्याला काम मिळत नसेल तर मग आपण कुठे जायचं?